4 चमचे खोबरं घेतले, किसलेलं खोबरं आहे, 3 हिरव्या मिरच्या, छोटासा आल्याचा तुकडा म्हणजे अद्रकचा तुकडा, 12 ते 15 कढीपत्त्याची पानं आणि भरपूर अशी कोथिंबीर. काड्या पण घेतल्या आहेत कोथिंबीरीच्या. आता हे थोडंसं पाणी घालून वाटण वाटून घ्यायचे. वाटण वाटून झाले. 2 वाट्या तांदूळ घ्यायचे. मी इथे काली मूग घेतली आहे, कोणतेही घेऊ शकता, आणि स्वच्छ धुवून घ्यायचे. फोडणीसाठी मी गॅसवर कुकर ठेवले, त्यात तेल घातले, त्यात 3 तेजपत्ता घातलेत, थोडीशी दालचिनी आणि मिरे घालून घेतलेत, आणि जे हिरवं वाटण वाटून घेतले तेही घालून घ्यायचे. हे थोडंसं परतून घ्यायचे. हे परतत असतानाच मी यात एक लहान साईजचा टोमॅटो चिरून घेतलाय, तो घालून घेते. एक वाटी वाटाणे ते घालून घ्यायचे, आणि 2 बटाटे आणि 2 वांगे मी दोन्ही बारीक फोडी करून घेतल्यात, चिरून घेतलेत. बटाट्याची साल काढली नाही आहे. हे यात घालून घ्यायचे. हे सगळं यातच परतून घ्यायचे. एक चमचा धन्याची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, 1 चमचा गोडा मसाला, थोडीशी हळद, आणि आता हे सगळं एकत्र परतून घ्यायचे. खूप छान असा हा मसाले भात तयार होतो. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही गाजर घालू शकता. थोडेसे शेंगदाणे, अर्धी वाटी शेंगदाणे घालून घेतले, आणि 2 चमचे दही घालून घेते. हवे असतील तर तोंडले किंवा गाजर किंवा आणखी भाज्या घालू शकता. आता हे व्यवस्थित परतून घ्यायचे. चवीनुसार मीठ घालून घेते. आता यात धुवून घेतलेला तांदूळ घालून घ्यायचे. तांदूळ घालून तोही थोडासा यावर परतून घ्यायचा आहे. हा मसाले भात आपण कढी किंवा रायता यासोबत खाऊ शकतो. 1 चमचा मी बिर्याणी मसाला घातलाय, यानी चव आणखी छान येते. आणि आता 2 मिनिट तांदूळ यावर परतून घेते, आणि आता पाणी घालून घेते. ज्या मिक्सरच्या पॉटमध्ये मी वाटण वाटून घेतलं होतं त्या मिक्सरच्या पॉटमध्ये धुवून पाणी घेतले, म्हणून कलर तसा आहे. 2 वाट्या तांदूळ घेतले होते, तर मी इथे 3.5 वाट्या पाणी घालते. आता हे परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते. एक चमचा साजूक तूप घालून घेते. साजूक तुपामुळे चव आणखी छान होते. परत एकदा हलवून घ्यायचे. आणि आता झाकण लावून याच्या 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या. पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता, आणि तांदूळही हवा तो वापरू शकतो. आता मी याच्या 2 शिट्ट्या काढून घेते, आणि मग गॅस बंद केलाय. आता कुकर थंड झाले. आता हा असा मसाले भात तयार आहे.